श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर ज्या पर्वतावर वसलेला आहे त्या पर्वताची प्राचीन माहिती आणि त्याचं पौराणिकत्व आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा केदारवे ग्रंथ उघडावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आता ह्या पर्वताला प्राचीन नाव आहे मैनाकगिरी. आणि ह्या मैनागिरीचं रत्नागिरी कसं झालं किंवा त्याला हे नाव कसं पडलं त्यासाठी बऱ्याच आख्यायिका आहेत, त्या आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. तर त्यासाठी आपणाला रत्नासूर वध आणि त्याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या तो आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्या सगळ्या घटनांचा मागोवा घेतल्यानंतर या सगळ्या प्रश्नावर त्याचा प्रकाश पडेल आणि हा मैनागिरी हा रत्नागिरी कसा झाला हे आपल्याला समजून घेता येईल. रत्नागिरी म्हणजे रत्न अधिक गिरी बरोबर रत्नागिरी या नावातच ही आख्यायिका लपलेली आहे आणि ही आख्यायिका श्रावण षष्ठीशी निगडीत आहे. ती कशी, चला जाणून घेऊया. रत्नागिरी म्हणजे रत्नांचा डोंगर. तो कसा झाला? योगायोगानं ही घटना ज्या दिवशी घडली तो श्रावण आणि कालावधी आजचाच आहे. हा योग निव्वळ योगायोग. दिवस आषाढ कृष्ण अमावस्या. मूळचा प्राग ज्योतिषपूरचा असणारा रत्नासूर केवळ अस्त्र शस्त्र संपन्न नव्हता, महापराक्रमी, बलशाली, सर्व युद्ध कलेमध्ये निपुण होता. एवढेच नव्हे, मायावी विद्येमध्ये निपुण असलेला रत्नासूर महाबलाढ्य असंच त्याचं वर्णन करावं लागेल. त्या रत्नासुराने सर्व मायावी विद्या आत्मसात करण्यासाठी होम हवनादी पूजा केल्या आणि ह्या महाभयंकर असुरेश्वरानं रण मैदानामध्ये केदारनाथांना युद्धासाठी आव्हान केलं. त्या दख्खनच्या राजाला युद्धासाठी आव्हान दिले. तो दिवस होता आषाढ कृष्ण अमावस्येचा आणि सुरू झाले घनघोर युद्ध. खरं तर रत्नासुराचा वध आदिशक्ती चरपटांबेच्या हस्तेच होणार असतो, परंतु रत्नासुराने दिलेले आव्हान केदारनाथांना युद्धात उतरणे भाग पडले आणि घडले तसेच 3 दिवस घनघोर युद्ध झाले आणि तिसऱ्या दिवशी माध्यान्हकाळी केदारनाथांनी रत्नासुरावर ब्रह्मास्त्र सोडून त्याचा किरीट उडवला आणि त्याला एक प्रकारे शक्तिहीन केले. युद्धात वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मास्त्राने रत्नासुराचा किरीट आकाशात अर्धा कोस उंच उडाला. इतक्या उंचीवरून या मैनागिरीवर पर्वतावर पडल्यामुळे किरीटाची सर्व रत्ने विखुरली आणि मैनागिरीवर पसरली आणि खऱ्या अर्थाने त्याच वेळी ह्या मैनागिरीची रत्नागिरी झाली, कारण ही सर्व रत्ने या मैनागिरीवर पसरली आणि तेव्हापासून या मैनागिरीला रत्नागिरी म्हणतात. केदारनाथांनी रत्नासुराला शक्तिहीन केले आणि डमरुनाथ करून रत्नासुर वधासाठी आदिशक्तीला पाचारण केले. डमरुनाथ ऐकून आदिशक्ती चरपटांबा रणांगणावर प्रकट झाले आणि सुरू झाले महाभयानक युद्ध. आदिशक्तीने महाकालीच्या सर्व रूपांना प्रकट करून रत्नासुराला शक्तिहीन केले. ना तंत्र ना मंत्र. शक्तिहीन झालेला रत्नासूर एखाद्या चालून आलेल्या सर्पासमोर बेडकासारखा पडून राहिला आणि अचानक एकाएकी महाभयानक रेड्याचे रूप घेतले आणि तो शक्ती व भैरव सैन्यावर चालून आला. त्यावेळी शक्ती सैन्याने चक्रव्यूह रचला आणि रत्नासुराला घेरले. त्याच वेळी रत्नासुराने मायावी विद्या प्रकट करण्यासाठी मंत्रोच्चार करू लागला. हे केदारनाथाने पाहताच आदिशक्ती चरपटांबेला चक्षु विद्या दिली आणि त्याच्या माया विद्येचा नाश केला. त्यावेळी मैनागिरीच्या कडे पठाराहून पायथ्याशी उडी घेतली. त्याच्याबरोबर चरपट आंबेने सुद्धा पाठोपाठ रण मैदानावर उडी घेतली आणि धारण केले विराट महाकाली स्वरूप. आणि श्रावण शुद्ध षष्ठी दिवशी मध्यरात्री निशितकाली रत्नासुराचा वध केला आणि या रत्नासुर वधानंतरच या रत्नागिरीवर एक अलौकिक घटना घडली. खरं तर या युद्धामध्ये आईने जे विराट रूप धारण केले त्या महाभयानक अतिभयंकर रूपाला घाबरून अर्धे अधिक भैरव सैन्य व शक्ती सैन्य मूर्छित पडले. त्याचे कारण म्हणजे आईचे महाभयंकर विराट रूप आणि प्रचंड गर्जनयुक्त गट गुरगुरी आवाज. हे सर्व पाहून केदारनाथाने आदिशक्तीला तिच्या मूळ सात्विक रूपात परत येण्यास सांगितले. त्यावर आदिशक्ती चरपटांबा म्हणाली, रत्नासुराच्या तमोगुणी रक्ताने माझे अंग न्हाऊन गेले आहे. त्या तमोगुणी रक्तामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह कमी करा, म्हणजे मी माझ्या मूळ स्वरूपात परत येईल. आणि सुरू झाली आईची विशेष महापूजा. ती फक्त श्रावण शुद्ध षष्टीलाच असते. आईचा हा दाह ज्या वनस्पतीने आणि फळाने कमी केला ती फळे होती लिंबू, इडलिंबू, म्हाळुंग, मोसंबी, संत्री, सर्व लिंबू वर्गीय फळ, बेल, दुर्वा, सौंदळ, शमी, वाळा आणि खस. त्याचबरोबर आईच्या अंगावर चंद्रसेना रूपी असलेल्या देवबावेतील कुंडातील
पाण्याबरोबरच पिंपळाचे द्रोण, त्यामध्ये रत्नासुराच्या किरीटातील मानकांचं प्रतीक असलेले खडे, ही सर्व आईच्या अंगावरून उतरून तिचा दाह कमी केला जातो. आणि अशा वनस्पतीयुक्त निश्चितकालीन पूजेमुळे आई पहाटे मूळ रूपात परत आली आणि सर्व भैरव आणि शक्ती सैन्याने आईचा जय जयकार केला. अशी ही श्रावण षष्ठीची आदिशक्ती चिरपटांबीची कहाणी साठा उतरी सुपळ संपूर्ण झाली. तशीच भाविकांची यात्रा सुपळ होण्याकरिता ज्या लिंबूने आईचा दाह कमी केला, तो लिंबू लावले नारळ भाविकांना फक्त श्रींचे पुजारी देतात. अशी ही श्रावण षष्ठीची आदिशक्ती चिरपटांबीची कहाणी साठा उतरी सुपळ संपूर्ण झाली. तशीच भाविकांची ही यात्रा सुपळ संपन्न होऊ दे अशी आपण आईच्या चरणी प्रार्थना करूया. चोपडाच्या नावानं छान.